नमस्कार मंडळी. ह्यावेळी झाडाला आंबे खूप जास्त निघाले सुद्धा आणि आता खूप छान पिकलेत पण. तर आंबरस तर बनवायचाच आहे. मग म्हटलं घरात दूध आहे, सोबत आम्रखंड आणि श्रीखंड पण बनवूयात. खूप छान सुंदर टेस्ट घरच्या आम्रखंडाची आणि श्रीखंडाची लागते. तर हे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर 1.5 लिटर दूध घेतलं, त्यामध्ये थोडंसं दही लावून ठेवलं होतं. एकदा की दही रेडी झालं, की मग कॉटनच्या कपड्यामध्ये अशा प्रकारे आपण दही गाळून घेणार आहोत. आणि त्यातलं पाणी बाजूला करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर कपड्याला गाठ बांधून अशा प्रकारे आता टांगून ठेवायचं. मग एकदा 7 ते 8 तास आपल्याला हे असंच टांगून ठेवायचं आहे आणि त्यातलं पाणी गळतं म्हणून खाली एखादा टोप वगैरे काहीतरी लावून ठेवलंय. तर आता 7 ते 8 तासानंतर माझा चक्का रेडी झालेला आहे आणि आता हा चक्का दुसऱ्या बाउलमध्ये कपड्यातून मी काढून घेते आहे. आवडीप्रमाणे आता यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. चाखून बघायचं, वाटलं तर अजून साखर थोडीशी मिक्स करायची. आता हे सुंदर फेटून घेणार आहे हा चक्का. तर तो बाजारातलं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला फेटायचा आहे. आणि एकदा की तो फेटून झाला की मग इलायची पावडर साखरेसोबत मिक्स करून यामध्ये मी आता टाकून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता श्रीखंडाला किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि याची चवसुद्धा खूप सुंदर झाली होती. तर आता यातील थोडंसं श्रीखंड मी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेणार आहे. म्हणजे उरलेल्या श्रीखंडाचा आपल्याला आम्रखंड बनवता येईल. मग आम्रखंड बनवण्यासाठी एका आंब्याचा पल्प मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि तो यामध्ये मिक्स केला आहे. आता त्याला छान फेटून मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचा आहे श्रीखंड आणि आंब्याच्या रसाला आणि तुमचं घरच्या घरी आम्रखंडसुद्धा रेडी झालेला आहे. 3 ते 4 तास फ्रीजमध्ये सेट करा. ड्रायफ्रुट्स गार्निश करून आपलं हे रेडी आता खाण्यासाठी झालेलं आहे आम्रखंड. अशाच गावाकडील जीवनातील व्लॉग्स आणि रेसिपीजसाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा.